नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात। राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं असताना आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या शहरांना देखील अवकाळी पावसानं झोडपले। सोमवार दिनांक 13 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला। यामुळे मुंबई शहरात मोठं नुकसान झालंय। मुंबई उपनगरातील घाटकोपर इथे वादळामुळे होर्डिंग पडल्याने 14 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। पण आता अवकाळी पाऊस तर आला, पण नागरिकांनी आणि बळीराजाला आतुरता असलेला मान्सून कधी येणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। याबाबत आता भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त करत नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल असं सांगितलंय। त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील। पण महत्त्वाची बाब म्हणजे केरळात वरुण राजाचं आगमन कधी होईल याबाबतची कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला केरळात पावसाचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। अंदमानमध्ये 21 मे किंवा या तारखेच्या आसपास मान्सूनचा पाऊस दाखल होतो। त्यानंतर अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते। मात्र यंदा मान्सून 2 दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मान्सूनची पुढची वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते। परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल अशी अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे यंदा कोकणात मान्सून लवकर दाखल होणार असंही सांगण्यात आलंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।